नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आता आजच्या कथेमध्ये मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक खराखुरा प्रसंग सांगणार आहे. साधारणतः या प्रसंगाला घडून 5 ते 6 वर्ष झाली असतील. खरं तर आमच्या घरामधले सगळे सुशिक्षित, त्यामुळे आम्ही भूत, अंधश्रद्धा अशा गोष्टींपासून 2 हात लांबच असायचो. पण कधीकधी म्हणतात ना, ज्यावेळी गोष्टी आपल्यासोबत घडतात त्यावेळी माणसाला त्या गोष्टीचं गांभीर्य कळतं. आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत पण झालेलं होतं. माझ्या कुटुंबामध्ये माझे आई बाबा, मी, माझी बायको निकिता, माझा मोठा भाऊ सचिन आणि त्याची बायको प्रिया असा आमचा परिवार. आणि त्यावेळी आमच्या दोघांचं पण नुकतंच लग्न झालेलं होतं. आम्ही राहायला कोल्हापूरजवळच्या एका खेड्यामध्ये होतो. मी कामाला पुण्यामध्येच असायचो, पण माझा मोठा भाऊ सचिन हा कोल्हापूरमध्ये शिक्षक म्हणून कामाला होता. आता हा प्रसंग घडला त्यावेळी पुण्याला माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. म्हणून आम्ही सहकुटुंब सहपरिवार माझा चुलत भाऊ निखिलच्या लग्नाला पुण्याला गेलेलो होतो. 2-3 दिवसाच्या सुट्ट्या टाकूनच आम्ही तिकडे गेलेलो होतो, कारण एंगेजमेंट, हळदी, लग्नाचा सगळा कार्यक्रम आम्हाला अटेंड करायचा होता. आणि मला वाटतं त्या दिवशी रविवार होता. लग्नाचा टाईम दुपारी 1 वाजताचा होता. जवळजवळ 4-5 वाजेपर्यंत लग्नाचे सगळे विधी आटोपले आणि पुन्हा सगळे पाहुणे मंडळी घरी जायला लागली. आणि आम्ही आता सगळे आवराआवर करायला लागलो, कारण आम्हाला पण आता पुन्हा घरी जायचं होतं. पण लग्नातली सगळी कामं आटोपून निघेपर्यंत आम्हाला रात्रीचे 8:30 वाजले. तसं माझे काका काकू, माझा चुलत भाऊ निखिल हे सगळेजण आम्हाला म्हणत होते की आजच्या दिवस इथंच राहा, वाटल्यास उद्या सकाळी लवकर जा. त्यांचं म्हणणं पण बरोबर होतं, कारण अंधार खूपच झालेला होता. आता कोल्हापूरला जायचं म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तासाचा प्रवास. त्यामुळं घरातली सगळीच मंडळी आम्हाला जाऊ नका म्हणत होते. खरं तर माझा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मी अजून 1-2 दिवसाची सुट्टी घेतलेली होती. पण माझा मोठा भाऊ सचिन याच्या शाळेमध्ये उद्यापासून परीक्षा चालू असल्यामुळं त्याला मात्र जावंच लागणार होतं. शेवटी नाईलाजास्तव आम्ही तिथून निघायचा निर्णय घेतला. आई बाबा पण आता आठवडाभर तिथं पुण्यातच राहणार होते. आता फक्त कोल्हापूरला आम्ही चौघेच जाणार होतो. आमची स्वतःचीच 4 व्हीलर होती. साधारणतः 8:30 वाजता आम्ही चौघेजण आमच्या गाडीतून पुन्हा कोल्हापूरकडे रवाना झालो. जेवणं वगैरे सगळी लग्नातच झालेली असल्यामुळं आता भूक लागायचा कोणता प्रश्नच नव्हता. आता आम्हाला नॉनस्टॉप कोल्हापूर गाठायचं होतं. पण आता दिवसभराच्या थकव्यामुळं आणि भरपूर जेवण केल्यामुळं गाडीमधले सगळेजण हळूहळू पेंगायला लागले. खरं तर कंटाळा मला पण आलेला होता, पण मला झोपून चालणार नव्हतं. आणि मला सवय पण होती अशी रात्री वेळी अवेळी ड्रायव्हिंग करायची. आणि माझ्या झोपेवर पण माझा एकदम चांगल्या प्रकारे कंट्रोल होता. जसं जसं रात्र होत जाईल तसं तसं रस्त्यावरचं ट्रॅफिक अजूनच कमी होत चाललेलं होतं. आमची गाडी भरधाव वेगाने निघाली होती. आणि मी विचार केला की कुठंतरी मस्त गरम वाफाळलेला चहा प्यावा, म्हणजे माझी झोप तरी जाईल. आणि एक चांगला चहाचा स्टॉल बघून आम्ही सगळेजण थांबलो. आता तिथं चहा पित असताना त्या चहाच्या स्टॉलवाल्याशी आमच्या गप्पा चालू होत्या. आणि तो आम्हाला विचारत होता की तुम्हाला कुठं जायचं आहे म्हणून. आणि आम्ही पण त्याला सांगितलं की आम्हाला कोल्हापूरमधल्या एका खेडेगावामध्ये जायचं आहे. आता जसं मी माझ्या गावाचं नाव त्या चहाच्या टपरीवाल्याला सांगितलं तसं तो म्हणाला, अहो साहेब, मग तुम्हाला कोल्हापूरला जायची गरजच नाही. इथून एक 10 किलोमीटर पुढे गेला की तुम्हाला लेफ्ट साईडला एक छोटा रस्ता फुटलेला दिसेल. त्या रस्त्याने जर गेला तर तुम्ही कोल्हापूरला जाईपर्यंत तुमच्या गावामध्ये पोचणार. त्याचं म्हणणं बरोबर होतं. मला पण तो रस्ता माहिती होता. 1-2दा मी त्या रस्त्याने गेलेलो पण होतो, पण त्याला पण बरीच वर्ष झालेली होती. पण आता सध्या त्या रस्त्याची कंडिशन कशी आहे आणि त्यातल्या त्यात एवढ्या रात्रीचं एखाद्या नव्या रस्त्याने जायची मुळात माझी पण इच्छा नव्हती. पण तसा तो टपरीवाला मला सांगायला लागला, अहो साहेब, तो रस्ता खूपच चांगला आहे. आम्ही रोज त्या रस्त्याने ये जा करतो, कारण माझं गाव पण त्याच रस्त्याला आहे. तसे आता आम्ही सगळेजण कन्फ्यूज झालो. ड्रायव्हिंग करायचा कंटाळा मला तर आलेलाच होता. आणि शेवटी मला पण वाटायला लागलं जेवढं लवकरात लवकर घरी पोचेल तेवढं बरं आहे. आणि पुन्हा आम्ही ठरवलं की त्या शॉर्टकट रस्त्यानेच जाऊया. आणि आम्ही पुन्हा आमची गाडी स्टार्ट केली आणि पुन्हा भरधाव वेगाने आम्ही हायवेला लागलो. आणि जवळजवळ एक 10 किलोमीटर पुढे गेलेलो असता आम्हाला डाव्या बाजूला मॅपवर एक रस्ता दिसायला लागला.
आणि तोच रस्ता बरोबर आमच्या गावामध्ये जात होता. त्या वळणापासून आमचं गाव साधारणतः 20 किलोमीटरच्या आसपास होतं. मी आता लगेच लेफ्ट साईडचा इंडिकेटर ऑन केला आणि माझी गाडी सर्व्हिस रस्त्याने डाव्या बाजूने खाली घेतली आणि पुन्हा मी डाव्या बाजूच्या एका छोट्या डांबरी रस्त्याने वळालो. रस्ता तसा छोटाच होता, जेमतेम 2 गाड्या जातील एवढाच. आम्ही आता पुन्हा भरधाव वेगाने त्या रस्त्याने निघालो. रस्त्याच्या कडेला मोठमोठी झुडपं आणि त्या झुडपांच्या पलीकडची ती मोठमोठी झाडं रात्री एखादे मोठे राक्षस रस्त्याच्या बाजूला उभे असल्यासारखी भासत होती. आम्ही आता त्या नागमोडी रस्त्याचा आनंद घेत पुढं चाललेलो होतो. मगाशी चहा पिल्यामुळं आता सगळेजण चांगलेच जागे होते. एक 5-6 किलोमीटर पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात माझी वहिनी मला म्हणाली, भाऊजी गाडी थांबवा प्लीज, मला खूप मळमळायला लागले, मला बहुतेक उलटी होईल. आत्ता खरं तर अशा या सुनसान रस्त्याने माझी गाडी थांबवण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण आता वहिनीला उलटी आलेली असल्यामुळं मी गाडी थांबवायचा निर्णय घेतला. पण आजूबाजूला मला गाडी थांबवण्यासारखं एकसुद्धा सेफ ठिकाण दिसत नव्हतं. सगळीकडं घनदाट झाडीच झाडी आणि वळणावळणाचे नागमोडी रस्ते. आणि आम्ही जेव्हापासून त्या रस्त्याने निघालो होतो तेव्हापासून एकसुद्धा गाडी आमच्या मागून पुढे किंवा पुढून मागे गेलेली नव्हती. फक्त आमची एकट्याचीच गाडी त्या रस्त्याने वेड्यासारखी पळत होती. शेवटी एका बऱ्यापैकी मोकळ्या जागेजवळ गाडी आणल्यानंतर मी माझी गाडी रस्त्याच्या साईडला घेतली. तशी वहिनी दरवाजा उघडून पटकन बाहेर गेली आणि गाडीच्या मागच्या टायरजवळ जाऊन ती पुन्हा खाली बसून उलट्या करायला लागली. माझा दादा माझ्या बाजूच्या सीटवरच बसलेला होता. माझी बायको निकिता ही माझ्या वहिनीसोबत मागं बसलेली होती. बराच वेळ वहिनी बाहेर बसून उलट्या करत होती. तसं मी माझ्या बायकोला म्हणजे निकिताला म्हणालो, निकिता प्लीज वहिनीसोबत बाहेर थांब. तसं माझी बायको पुन्हा दरवाजा उघडून माझ्या वहिनीजवळ गेली आणि जसं ती बाहेर गेली तशी ती मोठ्याने किंचाळली, अहो पटकन बाहेर या. तसं मी आणि दादा खूपच घाबरलो. आम्ही लगबगीनं गाडीचे दरवाजे उघडून बाहेर पडलो आणि गाडीच्या मागच्या बाजूला पळत गेलो. आणि बघतोय तर काय, निकिता डोळे विस्पारून रस्त्याच्या मधोमध बघत होती. आता जशी आम्ही आमची नजर रस्त्याच्या मधोमध नेली तसं आम्हाला दिसलं की माझी वहिनी ही रस्त्याच्या मधोमध मांडी घालून बसलेली आहे आणि तिचं डोकं वर आकाशाकडे होतं. तसं माझा भाऊ सचिन जोरजोराने ओरडायला लागला, प्रिया तू तिथं काय करतेस रस्त्याच्या मधोमध, चल उठ पटकन तिथून. पण माझा दादा असा म्हणाला तरी त्याचा माझ्या वहिनीवर काहीच इफेक्ट झालेला नव्हता, जसं की माझ्या दादाचे शब्द तिला ऐकूच गेलेले नसावेत. निकिता वहिनीच्या त्या विचित्र वागण्यानं खूपच घाबरली होती आणि ती गाडीजवळच उभी होती. आम्ही दोघेजण आता वहिनीजवळ गेलो आणि आम्ही दोघे वहिनीला हाका मारायला लागलो. पण ती मात्र एका वेगळ्याच दुनियेत होती. ती रस्त्याच्या मधोमध मांडी घालून बसलेली होती. चेहरा आकाशाच्या दिशेने होता. कपाळावरचे सगळे केस मागच्या बाजूला लोंबत होते आणि ती जोरजोराने पुढं मागं झुलत होती. मधूनच तिच्या तोंडातून एक हळूवार घुरघुर ऐकू यायची आणि हळूहळू तिच्या तोंडातून आम्हाला पुसटसे शब्द ऐकू यायला लागले. तसं दादा तिच्या जवळ गेला आणि तिला हाताने हलवायचा प्रयत्न केला. तसं वहिनीने अचानक तिचे डोळे उघडले आणि ती जोराने दादावर खेकसली, मागं हो. तसा दादा एकदम चरकला. खरं तर वहिनी दादाला असं बोलली याचा दादाला खूपच मोठा शॉक बसलेला होता आणि दादा जागच्या जाग्याला थांबला. पुन्हा मी थोडासा पुढे गेलो आणि मी वहिनीला विचारायला लागलो, वहिनी काय झाले तुम्हाला, तुम्ही असं का करताय, प्लीज चला ना आपल्याला घरी जायचं आहे. तसं वहिनी आता हळूहळू बोलायला लागली. ती म्हणाली, कुठलं घर, माझं घर इथंच आहे, गेली 20 वर्ष झालं मी इथंच राहते. तसं मी वहिनीला पुन्हा म्हणालो, अहो वहिनी असं काय करताय, आपण लग्नाला गेलो होतो तुम्हाला आठवत नाही का. तसं वहिनी पुन्हा एकदा बोलायला लागली, लग्न असं म्हणून वहिनी मोठ्यानं हसली आणि पुन्हा म्हणाली, लग्नात जेवण केलं का. तसं मी नाईलाजानं मानेनंच होकार दिला. त्यानंतर वहिनी पुन्हा मला म्हणाली, मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला द्या. आता मात्र भीतीचा आणि आश्चर्याचा एक दुसरा धक्का आम्हाला बसलेला होता. एकतर वहिनी अचानकच एवढं विचित्र वागायला लागलेली होती आणि आता चक्क ती एका सुनसान रस्त्याच्या मधोमध बसून आम्हाला काहीतरी खाण्यासाठी मागत होती. हे खरंच खूपच विचित्र होतं.
मी पुन्हा एकदा वहिनीला समजावणीच्या सुरात बोलत थोडासा पुढे गेलो तसं वहिनीनं जोरात बोटाने माझ्याकडे इशारा केला आणि ती म्हणाली, अजिबात माझ्याजवळ यायचं नाही, लांब उभं राहायचं. खरंच वहिनीच्या आवाजामध्ये एक जरब होती. तिच्या नजरेमध्ये एक प्रकारचं तेज आलेलं होतं. तिचा तो अवतार बघून मी आणि दादा जागेवर थरथर कापायला लागलो. निकिताची तर भीतीनं बोबडीच वळली होती. मी पुन्हा 2 पावलं मागं सरलो. त्यानंतर मी दादाकडे बघायला लागलो. तशी वहिनी पुन्हा म्हणाली, तुला बोललेलं समजत नाही का? मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे, नाहीतर तुझ्या वहिनीला इथंच सोडून निघून जा. तसा मी खूपच घाबरलो आणि मला काय करावं ते सुचेना. तसं निकिता मागून म्हणाली, अहो एक काम करा ना, ते लग्नातून बांधून दिलेलं जेवण ते वहिनीला द्या ना. तसं मी रागाने एकदा निकिताकडे कटाक्ष टाकलं आणि मी तिला म्हणालो, तुझं डोकं वगैरे फिरलंय की काय? ही काय जागा आहे का जेवण करायची? वहिनीला खायचं असेल तर ती घरी जाऊन खाईल ना. तसं निकिता मला म्हणाली, अहो पण हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसतंय. आपण तिला नाही खायला दिलं तर वहिनी इथंच अडकून पडेल. तसं निकिताचं म्हणणं पण बरोबर होतं आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही दुसरं काहीच करू शकत नव्हतो. मी आता पटकन गाडीची डिक्की उघडली आणि त्यातून दिलेलं जेवणाचं पार्सल बाहेर काढलं आणि त्यातल्या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या मी एका प्लेटमध्ये घेऊन ती प्लेट वहिनींच्या पुढं नेऊन ठेवली. तसं वहिनी ती प्लेट बघून खूपच खुश झाली आणि ती लहान मुलासारखी जिबड्या तिच्या ओठांवरून फिरवायला लागली आणि खूपच विचित्र पद्धतीने आधाशासारखी ती त्या जेवणावर तुटून पडली. 5 मिनिटात तिनं ते सगळं जेवण फस्त केलं. आता सगळं जेवण संपवल्यानंतर तिनं पुन्हा एकदा आकाशाकडे बघितलं आणि स्वतःच्याच पोटावर हात फिरवत ती म्हणाली, आज माझं पोट भरलं, मन तृप्त झालं. असं म्हणून वहिनी धाडकन खाली रस्त्यावर बेशुद्ध पडली. तसं आम्ही वहिनीला उचलायला पुढं सरसावलो. आम्ही तिघांनी मिळून वहिनीला उचललं आणि तिला मागच्या सीटवर नेऊन ठेवलं. सगळेजण आम्ही खूपच घाबरलेलो होतो, पण आता आम्हाला पटकन त्या जागेतून बाहेर पडायचं होतं. मी पटकन गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगाने गाडी पळवायला लागलो. जवळजवळ 20-25 मिनिटातच आम्ही आमच्या घरी पोचलो. वहिनी अजून पण शुद्धीवर आलेली नव्हती. घरी पोचल्यानंतर मी आणि दादा तिला गाडीतून बाहेर काढायला लागलो. त्यावेळी वहिनीचं अंग खूपच गरम लागत होतं, जसं की तिला खूपच ताप आलेला असावा. आम्ही कसं तरी वहिनीला तिच्या बेडरूममध्ये पोचवलं. त्यानंतर सचिनने लगेचच आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. जवळजवळ 15-20 मिनिटात डॉक्टर पण आले. त्यांनी वहिनीला इंजेक्शन दिलं. तसं एक 10-15 मिनिटानं वहिनी हळूच शुद्धीवर आली. आम्हाला वाटत होतं की वहिनी अजून पण रस्त्याच्या मधोमध जसं वागत होती तसंच वागते की काय, पण आत्ता मात्र वहिनीचं वागणं एकदम नॉर्मल झालेलं होतं आणि ती आश्चर्य झाल्यासारखी आम्हाला विचारायला लागली, तुम्ही सगळेजण असे का उभे राहिलात आणि मला काय झाले? तसं सचिनने वहिनीला विचारलं, प्रिया तुला खरंच आठवत नाही तू उलटी करायला गाडीतून बाहेर गेल्यानंतर तुझ्यासोबत काय घडलं ते? तसं वहिनीनं नकारार्थी मान हलवली. आम्ही पण वहिनीला कोणतीच गोष्ट सांगितली नाही. त्यानंतर 2-3 दिवस वहिनीला रात्री खूपच त्रास होत होता. रात्री 12 वाजले की वहिनी वेड्यासारखी झोपेतून जागी व्हायची आणि मोठमोठ्याने किंचाळायची. घरामध्ये आता कुणी मोठं माणूस पण नव्हतं. आईबाबांना पण आम्ही यातली कोणतीच गोष्ट सांगितली नाही. पण मला मात्र आता एक गोष्ट कळाली होती की वहिनींसोबत काहीतरी विचित्र किंवा काहीतरी अकल्पनीय घडून गेलेलं आहे. आणि मी आता आमच्या घराच्या शेजारच्या एका मंदिरातल्या पुजाऱ्याला जाऊन भेटलो आणि त्यांना वहिनीसोबत घडलेला प्रसंग सांगितला. तसे त्याच दिवशी ते पुजारी आमच्या घरी आले आणि त्यांनी वहिनीला बघूनच आम्हाला लगेचच सांगितलं की वहिनीला बाहेरची लागण झालेली आहे. आणि त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की ज्या ठिकाणी वहिनी उलटी करण्यासाठी थांबली होती त्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी एका बाईचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्या रस्त्यावरून रात्री प्रवास करताना बऱ्याच स्त्रियांना ती बाई झपाटायची. आता पुजाऱ्यांनी त्या शक्तीच्या तवडीतून वहिनींना सोडवण्यासाठी माझ्या घरी एक छोटीशी पूजा केली आणि ती पूजा केली की त्या दिवसापासून माझ्या वहिनीच्या वागण्यामध्ये हळूहळू बदल व्हायला लागला आणि जवळजवळ एक आठवड्याभराच्या काळातच वहिनी पहिल्यासारखी चांगली झाली.